क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। जाफराबाद भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांचा मंजूर असलेला पीक विमा अजून देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही। गेल्या 2 ते 3 वर्षापासून शेतकरी अस्मानी सुलतानी संकटांना सामोरा जात आहे। निसर्गाशी 2 हात करत आहे। दरवर्षी हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या ताटातून हिरावून घेतला जात आहे। प्रशासन व सरकार हे मायबापाच्या भूमिकेत असतं, परंतु शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून पीक विमा कंपन्यांसोबत यांचं संगनमत असल्याचं दिसून येत आहे, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मयूर बोर्डे यांनी म्हटले आहे। मंजूर असलेला खरीप 2023 व 24चा पीक विमा अजून देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही। तसेच 2022-23चा पीक विमा देखील बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाला नाही। परंतु आता जीव गेला तरी चालेल, पण जोपर्यंत शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विमा कंपन्यांवर गुन्हा दाखल करत नाही व संपूर्ण पीक विमा जमा करत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही। येत्या 5 जुलैपासून बेमुदत अन्नत्याग करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे। आज तहसीलदार व कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करून इशारा दिला आहे। या प्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सुभाष भोपळे, जिल्हा उपाध्यक्ष काकासाहेब साबळे, तालुका संपर्क प्रमुख भाई प्रदीप नरवाडे, तालुका उपाध्यक्ष राजू बनकर, आम आदमी पक्षाचे बोरशे गुरुजी समाधान गाडवे, गणेश मोरकुटे, नारायण भोपळे, बालाजी मोरे, विष्णू कदम, राजू गायकवाड, ज्ञानेश्वर सरोदे, आकाश मुरकुटे, सुदाम शेवत्रे, रामदास शेवत्रे, एकनाथ राठोड, उमेश शिंदे, संतोष भोपळे इत्यादींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी दीपक चोतमोल, जाफराबाद, भोकरदन। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।